सर्वप्रथम मी मनोज कुमार डांगे सूर्यवंशी आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशनच्या पूर्ण परिवाराच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो. आपण ही चळवळ जी आहे, सैनिक शेतकरी वेलफेअर फाउंडेशन एक सामाजिक संस्था नसून एक मोठी समाजवादी चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये गेल्या 3 वर्षापासून आम्ही काम करतोय पूर्ण महाराष्ट्रभर. आज गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या 5,000 प्लस शाखा झालेल्या आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज नंदुरबार जिल्ह्यासारख्या दुर्गम ठिकाणी, आज आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी आपली फार गरज आहे, शेतकऱ्यासाठी असतील, गरिबासाठी असेल, तर त्या ठिकाणी आज 500 प्लस शाखांचं उद्घाटन होतंय. हे माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि मला सर्वांची सेवा करण्याचा मौका मिळतो या ठिकाणी. भविष्यात काय नवीन योजना आहेत, काय नवीन नियोजन करणार? भविष्यामध्ये आपण ज्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये एक शाखा एक गाव अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये 27,943 गावं आहेत, तेवढे शाखा होणार आहेत. या ठिकाणी प्रत्येक शाखेमध्ये आम्ही ज्या ठिकाणी आमच्या महिलेला मुलगी होते त्या ठिकाणी सैनिक शेतकरी सुकन्या योजनेच्या माध्यमातून आम्ही 5,000 रुपयाची मदत करतो. त्या ठिकाणी अंत्यविधीसाठी, कारण आज महाराष्ट्रामध्ये बघितलं तर अंत्यविधीला पण लोकांच्याकडे पैसे नाही आहेत, मग सैनिक शेतकरी अंतिम सन्मान योजना हेच आपण सुरुवात केलेली आहे. याच्या माध्यमातून आपण 5,000 त्या कुटुंबाला आर्थिक मदत करतो, महिला सक्षमीकरण याच्यावरती ध्यान देतो. आणि आज आपण या ठिकाणी स्टेजवरती बघत असाल की आरोग्य हेल्थ एटीएम मशीन, तर हेल्थ एटीएम मशीन आज हेल्थवरती कोणाचं ध्यान नाही आहे, तर प्रत्येक गावामध्ये महिन्याला कॅम्प लागणार आहे अजीवनसाठी, लाईफ टाइमसाठी. तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक गोरगरिबासाठी 3,000च्या 4,000 रुपयाच्या ज्या टेस्ट असतील, बाहेर ज्या ठिकाणी लॅबला पैसे जातात, तर ते फक्त आणि फक्त 300 रुपयामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. महिला सक्षमीकरण, नवीन उद्योगांना सर्व्हिस, रोजगार याच्यावरती आमचं जास्तीत जास्त लक्ष आहे. आपलं कार्य तर सुरूच आहे, पण जे नागरिक आतापर्यंत अजून जुळलेले नाहीत, काही गैरसमज असतील, त्यांना काय सांगू इच्छितात? तर बघा, आपण चांगलं काम करत असताना नेहमी गैरसमज हा होतच असतो आणि तो झालाच पाहिजे. या ठिकाणी आम्ही आमचं काही न करता आम्ही कामातून त्यांना उत्तर देऊ. जसं जसं आमचं प्रत्येक गावामध्ये लोकांना सेवा पोहोचतील, कार्य आमचं चांगलं पोहोचेल, त्या ठिकाणी आमचे संघटन हळूहळू जुळत जाईल. तर आमची अपेक्षा हीच आहे की प्रत्येक गावामध्ये 2,000 तरी लोकांना संघटनेमध्ये घ्यायचं आहे. तर त्याची सुरुवात खूप छान पद्धतीने झालेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये आमचे 10 लोक कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांना आम्ही प्रॉपर फाउंडेशनच्या माध्यमातून मानधन पण देतो आणि हळूहळू चळवळ आम्ही थोडे थोडे आणि पुढे पुढे घेऊन जातो. खूप चांगला प्रश्न आहे, महत्वाचा हा. सैनिक आणि शेतकरी जसं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, त्या पद्धतीने आपल्या भारत देशाचं आराध्य दैवत हे सैनिक आणि शेतकरी आहे. तर आपण सैनिक आणि शेतकरी, जय जवान जय किसान हा आपण नारा फक्त लाल बहादूर शास्त्रींनी केलेला ऐकलेला आहे, पण यांची ताकद कधी एकत्र झालेली ऐकलेली नाही आहे. त्या पद्धतीने आपण या 30,000 शाखेच्या माध्यमातून जय जवान जय किसान म्हणजे सैनिक आणि शेतकरी एकत्र करत आहोत. आणि शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही जे आपले कृषी साधनं असतील किंवा कृषीचे औषधं असतील ते स्वस्त दरामध्ये देण्याचा प्रयत्न आहे आमचा. ज्या पद्धतीने आपण आरोग्य हेल्थ टेस्टिंग मशीन आणलेलं आहे, त्याच पद्धतीने आपण एक सॉइल टेस्टिंग मशीन, कारण आपण आपल्या आरोग्याची टेस्ट करतो त्या पद्धतीने जमिनीची पण टेस्ट करणे गरजेचं आहे. आणि आजपर्यंत 90% शेतकरी कोणतीही आपल्या जमिनीची टेस्ट करत नाही, फक्त याची हिरवी जमीन दिसली म्हणून त्यांना युरिया टाकायचा, सुपर फॉस्फेट टाकायचं, त्यामुळे जमिनीची मात्रा ही कमकुवत चाललेली आहे. तर त्यासाठी प्रत्येकानं वर्षातून एकदा आपल्या जमिनीची टेस्ट करून घ्यावी. आज सिव्हिलमध्ये गेलो तर त्या मातीच्या परीक्षेसाठी हजारो रुपये मोजावे लागतात, पण शेतकऱ्यांना आम्ही महिन्यातून एकदा कृषी तज्ञ आणि सॉइल टेस्टिंग मशीन हे त्यांच्या गावामध्येच उपलब्ध करून देणार आहोत. आणि त्या ठिकाणी मातीचं परीक्षण करून त्यांनी पीक जर घेतलं तर त्या ठिकाणी त्यांचा खर्च कमी होईल आणि जास्तीत जास्त हजारो रुपये त्यांचे वास्तविक शेतकऱ्यासाठी आम्ही करतोय आता सध्या तरी. येणाऱ्या काळामध्ये पण आपण करणार. शेवटच्या तर सध्या जो आहे तो बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. तर आपल्या संस्थेकडे बेरोजगार महिला त्यांच्यासाठी बेरोजगाराची संधी आपण उपलब्ध करून दिली आहे. खूप चांगला प्रश्न आहे. सैनिक शेतकरी फाउंडेशन एक चळवळ यासाठी केलेलं आहे की ज्या ठिकाणी आपलं सरकार पोहोचू शकत नाही आहे, सरकारचं काम करतंय, पण आपल्या सर्वांचं पण काहीतरी आपण देणं लागतो समाजाचं. त्याच्यावरतीच आपण अभ्यास करून मी व माझे साथीदार मित्र निलेश निकमजी, महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय सतई आणि सर्व जिल्हाधीश असतील, आज आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त लाखो लोकांपर्यंत 30,000 शाखा आम्ही येणाऱ्या 2 वर्षामध्ये कंप्लीट करतोय.
तर 30,000 शाखेमध्ये 10 लोकांना आम्ही एक कमीत कमी 9 ते 10,000 रुपये कमवण्याची संधी देतोय. म्हणजे 3 लाख लोकांना अनेक रोजगार उपलब्ध करून देतो. ही आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. आणि भविष्यामध्ये जर आम्हाला सरकारकडून सगळ्यांकडून मदत मिळाली तर अजून आम्ही आपले नवीन जे युवक आहेत जे बेरोजगार फिरत आहेत त्यांच्यासाठी पण आपण संधी उपलब्ध करून देऊ शकतो. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही इथे ड्रेस कोड लागू करणार आहेत का? पण सध्या तरी ड्रेस कोडचं महत्व नाही, कारण जय जवान जय किसान त्याच्यामध्ये सर्वजण आले. तर ड्रेस कोडचा आम्ही सध्या तर आता काही विचार केलेला नाही. जैसा पण आहे, ज्या पोशाखामध्ये पण आहे आणि ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाजापर्यंत लास्ट घटकापर्यंत पोहोचून फक्त सेवा आहे ती सेवा द्यायची आहे. तर सध्या तर आम्ही ड्रेस कोडचा काही विचार केलेला. समजा आपल्या या भागामध्ये अतिक्रमण भाग नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील अतिक्रमण भाग म्हणतो. तर भविष्यामध्ये आपल्या संस्थेकडे या ज्या शिक्षित बांधव त्यांच्या जनजागृतीसाठी काय आपल्या संस्थेकडून त्यांचं काम आपण करणार आहात? खूप चांगला प्रश्न आहे. आता सध्या म्हणजे आपलं स्वच्छ भारत अभियान या माध्यमातून पण आम्हाला कमीत कमी 49 तालुक्याचं सब कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे. तर आणि ह्या नवीन युवकासाठी रोजगारासाठी जनजागृती अभियानासाठी आमचं एक मिशन आहे आरोग्याचा पुरस्कार. तर एक ज्या पद्धतीने अँब्युलन्स असते त्या पद्धतीने आम्ही आरोग्याची गाडी फिरवतो प्रत्येक गावामध्ये. लोकांनी न देता न जाता लोकांच्या मध्ये जागरूकता असणं गरजेचं आहे. लोकांना लोकांच्या ताकदीचा अंदाज येणं गरजेचं आहे. तर त्यामुळे आमचं हे मोठं अभियान आहे. आणि आज खूप मोठं म्हणजे बक्षीस आम्हाला मिळताना दिसतंय. सगळ्या ठिकाणी 4,000 5,000 हजार लोकांचे कार्यक्रम ओव्हरफ्लो व्हायला लागलेत आणि लवकरच आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर पसरतो.